बिगड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चाहती है इसका। इसमें 24 घंटे नजर रखना। आगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। बोल, उगाच अपचन व्हायला नको। काय हो तुम्ही? इथे एक आई मुलांची काळजी करते आणि तुम्ही तिलाच बोला। काय केलं वेदनी? अय्या, तुम्हाला कसं कळलं? वेदचं ना हल्ली चित्तच ताऱ्यावर नाहीये। का ग, काय झालं? काय माहिती, कशातच लक्ष नसतं त्याचं। एकटा एकटाच असतो, कामातही लक्ष नसतं। अगं मग बोल त्याच्याशी, तुला नाही जमलं तर मी बोलतो। मी बोललीये, पण हल्लीची मुलं काही सांगतात का आई वडिलांना? ठीक आहे, मी बोलतो। बस इतकंच? अहो, वेदचं लक्ष नसल्यामुळे सगळा कामाचा भार सौरभवर पडतोय। थकून जातो बिचारा। अच्छा, हा प्रॉब्लेम आहे का? हे असं बोललं की झालं। प्रमिला, अगं वेद तरुण आहे, मूड ऑन मूड ऑफ होत राहणार। हे बघ, एक बाप म्हणून लक्ष आहे माझं मुलांवर। अगदीच काही हातभार गेलं ना तर मला सांग, मी निस्तरेन। हो, पण हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस। पण प्रमिला, तुझं मुलांवर लक्ष आहे हे बघून बरं वाटलं मला। जा, मला काम करू दे। हा, अली, तू शांत व्हा। दादा, आईने खूप सहन केलं रे माझ्यामुळे। तू म्हणतोस ते बरोबर आहे। आपण देव पाहतो आईमध्ये। तू पण किती माया करतोस माझ्यावर, पण माझ्यामुळे तू मला फक्त त्रासच होतोय। मी ना संकटांना नाही घाबरत, पण माझ्यामुळे तुम्हाला जेव्हा त्रास होतो ना, त्या गोष्टीची भीती वाटते मला। एवढं सगळं होऊन सुद्धा संकेतशी तुझं लग्न व्हावं असा विचार आईच्या मनात कसा आला ना, ह्याचं आश्चर्य वाटतंय मला। हो, त्या लायकीचंच नाहीये। आम्ही मित्र म्हणून भेटायचो, पण त्याची खूप वाईट इंटेन्शन्स होते माझ्या बाबतीत। त्याला कधी माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं। तो फक्त फ्लर्ट करत होता। हे सगळं आईला समजून कसं सांगू? तिला मीच चुकीची वाटते। दादा, एवढी वाईट आहे करे मी? नाही नले। दादा, मला कळतं की माझ्याशी लग्न करायला असं कोणी तयार होणार नाही, म्हणून मी कोणाशी लग्न करू का? मला माहितीये, माझं लग्न झालं की या घराचं भलं होईल, तुझं लग्न होईल, तुझा संसार चालू होईल, आई निश्चिंत होईल, सगळं चांगलं होईल। आणि म्हणूनच मी वडाच्या झाडाशी लग्न करायला तयार झाले होते। तेव्हा मी माझ्या मनाचा विचार केला होता का?
आता संकेतच्या गळ्यात बांधायला बघते मला आई. माझ्या मनाचा विचार नको करायला. माझा जर एवढाच कंटाळा आला असेल, एवढीच जड झाली असेल ना, तर विष देऊन मारून टाका ना मला. अरे काय बोलतेस तू? एक वेळ ना मी मरण पत्करेन, पण माझ्यामुळे आईला जो त्रास होतोय ना, तो नाही सहन होतोय मला. अरे तू शांत हो. भरल्या घरात असं मरणाविषयी अशुभ नाही बोलायचं. आई आहे ती आपली, आपल्याबद्दल ती वाईट विचार नाही करणार. मला समजतंय रे ते, पण आईच्याही सहनशक्तीला काही मर्यादा आहेत ना. एक तर तिला बाबांची साथ नाही मिळाली. अविनाश आणि मंदार दादा घर सोडून गेले. माझ्या जन्मापासून मीच तिच्या दुःखाचं कारण बनले. अजून किती सहन करायचं रे तिने? जर तिच्या दुःखाचं कारण एकटी मीच आहे, मग मीच संपले तर? नली नली बास. हे बघ, असा विचारही मनात आणायचा नाही. अजिबात खचायचं नाही नले. नले, मला खात्री आहे योग्य वेळ आली ना की तुझंही लग्न होईल आणि माझंही होईल. पण तू शांत हो. प्लीज प्लीज तू शांत हो. कशी शांत हो दादा? इतकं सगळं होऊनही आईला जर माझं लग्न संकेत सोबतच करून द्यायचं असेल, तर माझ्या मनात ना विचार येतो, खरंच हीच माझी आई आहे का? नली,